मुंबईसाठी काँग्रेसची जोरदार तयारी. स्टार प्रचारकांची यादी जाहीर. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह मोहम्मद अझरुद्दीन स्टार प्रचारक. मुंबईमध्ये भाजपसोबत पालिका निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही. युतीसंदर्भात लवकरच भाजपसोबत चर्चा करणार. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची भूमिका अजूनही गुलदस्त्यात. मुंबईत वंचितकडून 50% जागांची मागणी. वंचित काँग्रेससोबत की स्वतंत्र लढणार, पेच कायम. नगर परिषद निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या सुधीर मुनगंटीवारांची तलवार म्यान. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. चंद्रपुरातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवारांची माहिती. देशाला भाजपपासून स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा. खासदार विशाल पाटलांचं सांगलीकरांना आवाहन. जालन्यामध्ये युतीसाठी भाजपला सेनेकडून अल्टिमेटम. खोतकरांकडून भाजपला 2 दिवसांचा अल्टिमेटम. जालना शहर महानगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी 804 नामनिर्देशन पत्रांची विक्री. यावेळी नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यासाठी गर्दी दिसली. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी अनेकांकडून सुरू. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवस बाकी. मात्र तरीही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खल सुरूच. उमेदवारी घोषित न केल्यानं अजूनही मुलाखती दिलेल्या इच्छुकांचे देव पाण्यामध्ये. 24 तासांना उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाई करा, अन्यथा आपण कोर्टामध्ये जाऊ. पुणे पोलिसांना अंजली दमानिया यांचा इशारा. तर लवकरच कारवाईचं पोलिसांकडून आश्वासन. मुंबईमध्ये सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध. आंदोलकांचा रास्ता रोको तर पोलिसांकडून धरपकड. मुंबईतील हवा प्रदूषणावरून हायकोर्टानं काढले महापालिकेचे वाभाडे. प्रदूषणाची सत्यता कळावी यासाठी आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा, कोर्टानं फटकारलं. वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील नवजात शिशु वॉर्डामध्ये आग. काचा फोडून रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न. आग लागल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण. जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं आजपासून सोनं चांदीच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. सोनं प्रति तोळा 1,40,000 तर चांदी 2,10,000. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गोवेली इथं धर्म जागरण महोत्सवाची काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं सांगता. कीर्तनाची सेवा केशव महाराज उखळीकर, परळी वैजनाथ यांनी बजावली. हजारो वारकऱ्यांची महाप्रसादाला उपस्थिती.